राणीसाहेब, बोला खंडोपंत. राणीसाहेब, आपण जाणताच की संताजीराव त्यांच्या कबिलासह शंभू महादेवाच्या डोंगर रांगांमध्ये आश्रयाला आहेत. परंतु संताजीरावांबरोबर त्यांच्या सौभाग्यवती देखील आहेत. का असा त्रास करून घेतात संताजीराव स्वतःला? सोबत माऊलींचे देखील हाल. मात्र संताजीराव शंभू महादेवाच्या कडेकपारीत करतायत तरी काय? आपले नजरबाज हेर आहेत त्यांच्या आजूबाजूला. पण एक गोष्ट मात्र खरी झाली. संताजीराव गनिमाला जाऊन मिळणार नाहीत. स्वराज्याशी कधी विद्रोह करणार नाहीत. परंतु राणीसाहेब, काय झालं खंडोपंत? संताजीरावांचे बंधू बहिर्जी हे त्यांच्या कबिल्यापासून परागंदा झालेत आणि त्यांच्या परागंदा होण्याला सुद्धा काही दिवस उलटून गेलेत. बहिर्जींचं हे असं परागंदा होणं हे संताजीरावांबरोबर असलेल्या सैन्याचं मानसिक खच्चीकरण करू शकतं. खरंय ते. आपले हेर आहेत त्यांच्या मार्गावर. ठीक आहे. आपल्याला या विषयी बाबतीत राजांसोबत बोलावंच लागेल. आम्हाला आधीपासून शंका होती. बहिर्जीचं काहीतरी बिन असलेलं आहे. गनिमाच्या तळाकडेच त्याचं पाऊल पडत होतं. अहो, गडी भामावलेवानीच वागत होता. हो हो जाधवराव हो. पण आधी ही बातमी खरी आहे की नाही याची खातरजमा करा. शंकराजी, जेव्हा धूर दिसत असतो तेव्हा कुठे ना कुठे आग असतेच. अमात्य, हे बघा, आपण तर्काच्या आधारावर आडाखे नकोत बांधायला. अहो, खातरजमा काय करून घ्यायची? आम्ही सौताच्या डोळ्यांनी त्या बहिर्जींना गनिमाच्या तळात फिरताना पाहिला आहे. खबर खोटी असेल ना तर हत्तीच्या पायाखाली द्या मस्त. हो, पण संताजीरावांनी स्वराज्यद्रोह केलेला नाही. मग बहिर्जींनी गनिमांच्या गोटात जाणं हा सुद्धा संताजीरावांचा काही गनिमी कावा सुद्धा असू शकतो. तसं असतं तर बहिर्जी असं बिथरल्यावानी कशा बाई वागला असता. आधीपासनं काहीतरी मनात शिजत होतं त्याच्या. नाही जाधवराव, आम्हाला नाही हे पटत आहे. संताजीरावांसारख्या महापराक्रमी योद्ध्याचा भाऊ गनिमांच्या गोटात जाणं म्हणजे सूर्याच्या तेजस्वी प्रकाशानं अंधाराची चाकरी केल्यासारखं आहे. हो अमात्य जाधवराव, आम्हाला चिंता आहे की संताजीरावांना हे सगळं कळेल तेव्हा त्यांची काय अवस्था होईल. बहिर्जींना खराब हल्ल्या घरचं वास समजलं तू. आता निसता तू आमच्या मोरे नाही. तुझे खांडोळे केले तर नाव सांगणार नाही. दादाराव, अहो शांत व्हा. नाही शांत होणार. घोरपड्यांच्या कुळाला बट्टा लावणारा येऊ दिवट्या माग ठेवायचाच कशाला? अहो, असं नका म्हणू. तुमची काहीतरी गफलत झाली असेल. इतकं जीवाला नका लावून घेऊ. होय दादासाहेब, अहो समधी फौज बी ठरली आहे. समजे तुमच्या भरोशावर बाहेर पडलेत. आता तुम्हीच असं वागायला लागला तर कसं व्हायचं? आमचा भरोसा राखला असता तर असं दुश्मनाचं उमर पुजायची वेळ आली असती का? हे बघा, आता जे झालं त्याचा नंतर विचार करू. बरं, बहिर्जींना मारायचा विचार तेवढा डोसक्यातनं काढून टाका. अहो, काय बी झालं तरी ते आपलं रागात आहे. थोरल्या छत्रपतींचे संस्कार आहेत आमच्या. निवाडा करताना रगात मध्ये येत नाही. म्हणून आलं तरी बी त्या तलवारीच्या धारावर तोलायचं. अहो होय, बरं बहिर्जींना मारून काय साध्य होणार आहे? आणि त्यांना मारणार कसं? औरंगजेबाच्या गोटात जायला तेवढी ताकद नाही आपल्याकडे. संताजी घोरपडा एकटा घुसला होता औरंगजेबाच्या छावणीत आणि त्याचं कळस कापून आणलं होतं. विसरला सगळं. आत्ता बी त्या औरंग्याला आम्ही घुसून मारू. तेच आमच्या जगण्या मरण्याचं इंगित आहे. एवढा स्वाभिमान धरला होता आम्ही, तो पार धुळीला मिळाला.
भैरजीनं ऐन मोक्याला असं वागून आमच्या तोंडात शान घातलेला आहे. समत्या मराठी दौलतीचा असाच समज व्हावा की संताजी याच्यासाठी बाहेर पडला. सगुणा, राणीचा ही राखी कशी झाली बघ जरा. अगो बाई, झाली बी तयार. कसली झाक बनवली तुम्ही. खरंच आवडली का? लय म्हणजे लय आवडली बघा. आमच्या दुरावल्या भावाला भाग्य आणण्याचं सामर्थ्य असू दे या रेशमी धाग्यात. नक्कीच आहे बघा. बरं राणी सब, तुम्ही आता पूजा आवरून घ्या. मी निर्माल्य सोडून येते. सगुणा, जी कचेरीत कागद आणि टाक तयार ठेव. आम्हाला खाली त्या लिहायचं आहे. जी राणी सब. आई, राखी पौर्णिमा अजून दूर आहे, पण त्या पौर्णिमेला आम्हाला आमचा चंद्र स्वराज्याच्या सेवेत लखलखता दिसायला हवा. दिवस पावसाचे असतील, संभ्रमाचे ढगही दाटून येतील, मात्र आमचा चंद्र, आमचा बंधू राया आम्हाला दिसायलाच हवा त्या ढगांच्या मांदियाळीतून. तो चमत्कार कसा करावा ते तुझ्या हाती. आम्हाला सारं पूर्वीसारखं नीट करायचं आहे. यास्त आम्हास बळ दे. अमात्य अमात्य, आपण शंका घेऊ नये. शंका घेऊ नये म्हणजे आम्हाला शंका नाहीच आहे. उलट सारं चित्र आमच्या नजरेसमोर स्पष्ट आहे. आधी संताजीराव वेगळे होतात, सैन्य निघून विद्रोह करतात आणि मग सक्का भाऊ गनिमात सामील होतो. सारं चित्र अगदी लख आहे. तरी सुद्धा अमात्य, आपण इतक्या लवकर अंदाज बांधणं म्हणजे संताजीरावांवर अन्याय केल्यासारखं होईल. काय बोलतात शंकराजी? मराठी दौलतीवर संताजीरावांनी जे आसूड ओढले तो अन्याय दिसत नाही आपल्याला? आम्ही बोलतो हा त्यांच्यावर अन्याय. अहो, कशासाठी तरफदारी करतात त्यांची? आम्हाला तर वाटतं सारी सूत्र आता तातडीनं हलवायला हवीत. उद्या हेच वादळ दिल्लीपतीची मदत घेऊन स्वराज्यावर धडकेल तेव्हा जागे होणार का आम्ही? का तेव्हाही त्यांना सहानुभूती दाखवत राहणार? हे समज पटले आमसनी. समधी सूत्र लगबगीने हलवायला हवी. आणि त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे सरसेनापती पद. आणि ते आमच्या जाधवरावासनीच मिळायला हवं. लगेच आता या इशाऱ्यावर चर्चा न बहिर्जीने हे जे काय करून ठेवलंय ते आधी निस्तरूया. अहो, तुम्हाला घाई नसेल हो, पण हे समजा निस्तराया सौराज्याला सरसेनापती नको का? ते काय नाही, तुमची इच्छा नसली तरी आम्ही आमचे प्रयत्न करणार बघा. आम्हाला माफ करा, आम्हाला माफ करा, आम्हाला माफ करा. तुमची हिंमत कशी झाली हे असलं धाडस करायची? कुणाच्या सांगण्यावर न करताय समजा हे? आम्हाला करावं असं वाटलं. जीभ हासुडून हातात देईन एवढा उर्मटपणा ठेवला सातार. काय रे ये मरणासंग दावणी तोडून घेतलास का एवढ्या लवकर? काय रे लायकी का रे तुमची त्या संताजीच्या वाटेला जायची? नाही, चुकलं मालक. पुन्हा अशा आगळीक नाही करणार. पुन्हा त्या संताजीच्या वाटेला गेलात तर जिद्द राहणार नाही तुम्ही. चला निघा. ऐक, तुम्ही तुमचा सक्का भाऊ गमावलाय. त्या संताजीनं त्याचा खून केलाय.
ह्याची सल आम्हाला बी आहे. म्हणून संताजीरावांच्या संग आमचं वैर उघड उघड आहे. तरी बी त्याचं काय करायचं ते छत्रपती ठरवतील. राणी साहेब, आम्हाला एकही शब्द ऐकायचा नाहीये. आम्हाला मान्य आहे आपले कयास बरोबर असतात, आपले तर्क बिनचूक असतात, आपली बुद्धिमत्ता, पराक्रम, नियोजन कौशल्य हे सगळं मान्य आहे. मात्र संताजीरावांच्या बाबतीत आपण भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतात असं वाटायला लागलाय आम्हाला. असं नाहीये राजे. बास बास, आम्ही म्हणलं ना, एकही शब्द ऐकायचा नाहीये आम्हाला. गोष्टी एवढ्या थराला गेल्या तरी कुठल्या बंधुप्रेमाच्या भरोश्यावर राहिलात आपण अजून? मुळात आम्ही म्हणतो गोष्टी एवढ्या थराला गेल्याच कशा? त्या कुठेतरी आपणच डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना उमेद देत होतो असं नाहीये ना? राणी साहेब, संताजीराव जर औरंग्याच्या गोटात सामील झाले तर त्याचे काय परिणाम होतील याची कल्पना आहे ना आपल्याला? तसं नाही होणार राजे. राणी साहेब, बहिर्जी गेला पुढे. नाही प्रल्हाद पंत, काही सांगू नका. आमच्या राणी साहेबांना काही पटणार नाहीये यातलं. बहिर्जी गेला म्हणजे संताजी गेले असं नाही होत. मग इथे भरल्या ताटावर वाद घालून उठून जाण्यामागचा त्यांचा काय उद्देश होता? आज शंभू महादेवाच्या डोंगरावर आश्रयाला आहेत ते. औरंग्याच्या गोटात सामील व्हायला त्यांनी नक्कीच काहीतरी योजना आखली असणार. आणि त्यांची ती योजना म्हणजे स्वराज्याला धोका. त्यांना वेळीच थोपवायला हवा. कसं? आम्ही त्यांच्यावर चढाई करणार आहोत. राजे, फक्त एकच सांगेन, चढाई थांबवण्याबाबत अर्जव करू नये. राजे, चढाई करून काही साध्य होणार नाहीये. थोडा धीर धरला आणि संताजीरावांशी संवाद साधला तर जे वाईट घडणार आहे ते थांबवता येईल. किमान संवाद साधला तर त्यांच्या मनात काय आहे हे तरी कळेल. आपला होरा काय आहे ते कळतोय आम्हाला. पण अशा अवस्थेत संताजींशी समोरासमोर जाऊन संवाद साधणार कोण? आम्ही स्वतः. काय? हो, आम्ही स्वतः जाऊ. संताजीराव आमच्याशीच मोकळेपणाने संवाद साधतील. कितने दिन बीत गए, किले से ना ताराबाई बाहर निकली ना वो राजा राम. निकला तो बस हमारे फजीहत का जनाजा. किसने खबर दी थी आपको अब्बू? जुल्फिकार, ये खबर बिल्कुल पक्की थी. लगता है किसी ने हमें गुमराह कर दिया ये खबर देकर. इतने दिनों से बिना पलक झपकाए हम किले पर नजर लगाए बैठे थे, पर हासिल क्या हुआ? बस नाकामयाबी की रफ्तार. लगता है ये शातिर दिमाग जरूर उस ताराबाई का है. उसी का है, ये उसी की चाल है. लेकिन एक बात समझ में नहीं आ रही कि इस बार हमें मात देकर उसने हासिल क्या किया. वैसे भी ताराबाई बाहर निकली ही नहीं, और ना लड़ाई ना फसाद, तो फिर क्या पाया उसने? वही तो हम सोच रहे हैं कब से अब्बू. ताराबाई अफवाह फैलाती है और हम हमारी फौज वापस बुला लेते हैं. इसका एक ही मतलब बन सकता है, संताजी वहां महफूज हो गया. लेकिन उस संता के लिए वो ताराबाई अपनी सियासत दांव पर क्यों लगाएगी? वो तो उन्हें कब का छोड़कर चला गया है. यही तो उन मरहट्टों की फितरत है अब्बू. वो बिछड़ तो जाते हैं लेकिन बिखरते नहीं. वो मिट जाते हैं लेकिन टूटते नहीं. संताजी के साथ उन मरहट्टों का रिश्ता आज भी महफूज है. इसका मतलब ये हुआ कि वो संताजी आज भी हमारे लिए एक चुनौती है. चुनौती के लिए वो अकेला ही काफी है,
पर उसे अकेला समझना हमारी बेवकूफी होगी। ताराबाई की पूरी ताकत उसके साथ है। उसे वो भाई जो मानती है। आम्हाला हे अजिबात पटत नाहीये। अशा अवस्थेत ही अशी यातायात, तेही एका दगाबाजासाठी? शंभू महादेवाच्या डोंगरात कडे कपारात फिरण्यासारखी स्थिती आहे का आपली? आम्हाचे ना मंजूर। पण राजे, संवाद साधला गेला पाहिजे आणि हा एकमेव पर्याय आहे हे आपण तरी पटवून घ्यावं। ठीक आहे, त्यासाठी स्वराज्याच्या सेवेत मुत्सदी आहेत, वाकचातुर्य धुरंधर आहेत, तेही जबाबदारी पार पाडतील। राजे, ही जबाबदारी पार पाडण्यासाठी फक्त बुद्धी चातुर्य उपयोगाचं नाहीये। हा वाद मिटवण्याची आत्मीयता हवी। या वादाचे दूरगामी परिणाम मराठी सत्तेच्या मुळावर होणार आहेत। त्यामुळे स्वराज्याच्या हितासाठी का होईना ही जबाबदारी आपलेपणाने पार पाडणारे लोक हवेत। नाथाजी आणि महादेव आहेत, तेही जबाबदारी नेटाने पार पाडतील। राणीसाहेब संताजीराव स्वराज्यात माघारी येणार असतील तर आम्हालाही तेच हवंय। फक्त आपल्या इच्छेखातर नाही तर त्यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न करू, विश्वास बाळगा। मात्र आम्ही प्रत्येक पाऊल सावधपणे टाकतो आहोत। आपल्यासारखं डोळे झाकून संताजीरावांवर आम्ही विश्वास ठेवणार नाही, इतकंच। इतकंच असेल तर आम्हास पुरेस आहे। आपण नाथाजी आणि महादेवास पाठवण्याची व्यवस्था करा। तुला म्हणलं नव्हतं, दूध जितकं जास्त उकळतं तितकी त्याची साय भांड्याला जास्त चिकटते। संताजी आणि राजांचं भांडण उकळून गेलं तर ही संताजी नावाची साय सरसेनापती पदाच्या भांड्याला चिकटून राहणारी आहे। इथं तर राज स्वतःच योजना बनवायला लागले, संताजीरावांनी माघारी आणायची। हीच ती योजनाच आहे ना व? आपण ती कशी उधळायची ते ठरवू। काय करायचं म्हणतो? करायचं तर बरंच काही आहे, पण ह्यो संताजी नावाचा मुंगळा सरसेनापती पदाच्या गोळ्याला चिकटू द्यायचा नाही। आता धनाजीराव सरसेनापती होणार, त्यासाठी काय पाहिजे ते करू आम्ही।